आपण पाहता गुड मॉर्निंग न्यूज. रोजचे 500 पेशंट 500च्या वर आकडा चालू आहे बिचारायचा. बुधवार दिनांक 25/9/24 रोजी मंगरुळपीर शहर व ग्रामीण भागामध्ये मोठ्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ. ग्रामीण रुग्णालयाचा प्रतिदिन आकडा 1000च्या जवळपास. प्रशासन मृत अवस्थेत. अरबोखरबोचा निधी नेते व अधिकाऱ्याच्या घशात. चीफ एडिटर गस भरकड. मी स्वतः मंगरुळपीर शहर तथा ग्रामीण भागाची पाहणी केली असता तेव्हाचे जे चित्र मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. पसरलेली घाण, अस्वच्छता, सकाळी सकाळी डबके, फोटो काढता इतकी गर्दी असते. प्रशासनाचे दुर्लक्ष. यामुळे डेंग्यू सारखी महामारी नागरिकांमध्ये तसेच नागरिकांचे प्राण घेणारी महामारी टायफॉइड, मलेरिया, पोटाचे आजार तसेच मूत्रपिंडाचे आजार या अनेक रोगांचे थैमान मलेरिया, टायफॉइड सारखे रोगांची गावोगावी लागण झाल्याचे तुम्हाला पेशंट दिसत आहे. या सर्व बाबींना नगर परिषद प्रशासन व पंचायत समिती प्रशासन जबाबदार असल्याचे नागरिकांमध्ये सोडल्याबाबत मिळणारा निधी हा शासनाचा असून तो निधी अरबोखरबोमध्ये असतो, परंतु ग्रामीण तथा शहरी भागाकरिता या निधीचा फार मोठ्या दुरुपयोग होतो. त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास भोगावा लागतो. याकरिता प्रशासनाने या बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे. उघडा डोळे बघा नीट. डेंग्यूमुळे रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण नसून टायफॉइड, मलेरिया सारखे महामारीचे रोग पसरत असल्यामुळे जनतेमध्ये तीव्र भीती असल्याचे स्पष्ट होते. तुम्ही एक वेळा आलते तुम्ही, मला माहित आहे. एक मिनिट आवाज द्यावर. आवाज द्यायला बाजू आपण थोडं बाजूला, थोडं साईडला अशी थोडंसं अशी. ते बसून द्या.